म्हणजे क्लोरोफिल तयारच होणार नाही. क्लोरोफिल जर तयार नाही झालं तर ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोज हे जे न्यूट्रिशनचा मेन पाया आहे हेच बंद पडेल. मग हे जर बंद पडलं तर आपल्या हळदीची ग्रोथ होईल कशी? होणार नाही. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यासाठी त्याला योग्य वेळी नियंत्रणात आणणं हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला याला स्प्रे आणि ड्रेंचिंग एक घेणं महत्त्वाचं आहे. ह्या शेंड्याला नाही क्लिअर आहे. हळदीचा बारका फुटवा पाहायचा. ते फुटवा क्लिअर पाहिजे आपला. ते जर डॅमेज झाला तर समजायचं आपल्यात 50% करप्या यायला एंट्री झाली. पानावर नाही पाहायचं आता, कारण पानं ते आता मॅच्युरिटीकडे गेले किंवा ते पानं आता त्या पानाचं काम संपलं